गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। सिल्लोड शहरामध्ये विविध प्रकारचे जे गणेश मंडळ आहेत ठिकठिकाणचे हे यांच्या गणेश मूर्ती विसर्जन स्थळी आता येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आता माझ्या पाठीमागे बघू शकता की यशवंतनगर सिल्लोड येथील हे गणेश मंडळ आलेलं आहे आणि या गणेश मंडळाचे सर्व बाल पदाधिकारी आहेत आणि त्यांची पाठीमागे गणेश मूर्तीसुद्धा दिसत आहे आणि या सुबकाशी गणेश मूर्ती एका वाहनामध्ये ही त्यांनी मिरवणूक आणलेली आहे। आता या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा काय सांगाल, कसं कुठलं मंडळ आहे आपलं आणि कसं विसर्जन करणार आहोत? आमचं जे गणेश मित्रमंडळी जय बजरंग मंडळ यशवंतनगर सिल्लोड, आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 12वामध्ये गणपती आणतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही विसर्जन करणार। हे गणेश मंडळ या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी मूर्ती घेऊन आलेले आहे आणि लवकरच या गणेश विसर्जनासाठीच्या प्रक्रियेला ते सुरुवात करत आहेत। लोकशाही मराठीसाठी अनिल साबळे, सिल्लोड। पोलीस प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सिल्लोड शहरातील या बारवेजवळ जीवरक्षकसुद्धा नेमण्यात आलेले आहे। आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कशी नियुक्ती करण्यात आलेली आहे आपली? आमची नियुक्ती अशी केलेली आहे की हा बारवा जो आहे, हा जो बारवा आहे आज 7 पुरुष खोल आहे। ह्या ठिकाणी कोणाचा अपघात होऊ नये आणि मूर्ती जी गणपतीची मूर्ती आपण 10 दिवस आपल्या घरी बसवतोय ती मूर्ती व्यवस्थित विसर्जन व्हावं त्याकरता आमची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे। आमची टीम आहे 10 जणांची टीम आहे, इथं 10 आणि तळ्यावरती 10 जण आहे। या हिशोबाने आमचं इथे नियोजन चालू आहे। पोलीस प्रशासनानं यानं सहकार्य केलं आणि आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे आणि पुढची पिढी पुढची मंडळी ही सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहे। एकंदरीतच पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जनासाठी अद्ययावत अशी ही यंत्रणा सज्ज केलेली आहे की या बारवेच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा घटना घडू नये किंवा अपरिचित घटना घडू नये यासाठी हे जीवनरक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे। लोकशाही मराठीसाठी अनिल साबळे, सिल्लोड। गणपती बाप्पा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।